लोणावळामध्ये फेमस असणारे कॉर्न पकोडा घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण आज आपल्या किचन मध्ये बघणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। कॉर्न पकोडे बनवण्यासाठी आपण 2 कणीस घेतलेले आहे। कणीस घेताना बघून घ्यायचे की जून नसतील म्हणून। कवळे कणीस घ्यायचे आणि रसरशीत असे मक्याचे दाणे असले पाहिजेत। सर्वात आधी आपल्याला कणसाचे असे मके काढून घ्यायचे आहेत सुरीनी। दुसऱ्या पण कणसाचे आपण असे मके काढून घेऊयात। मके आता आपण एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत। त्यात आपण घालूयात 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले, मुठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ। यात आता आपण 1 इंच अद्रक बारीक किसून घालायचे आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला एकदम आता मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स केल्यामुळे मक्याचे आणि कांद्याचे पाणी सुटेल, त्यामुळे आपल्याला ह्याच्यात अजिबात पाणी घालायची गरज लागणार नाही। हे चांगलं आपल्याला असं कुस्करून असं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे। मक्यामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून झालेले आहेत। त्यात आता 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तरी पण चालेल। आणि आता आपण त्यात 2 वाटी बेसन घालणार आहोत। हे सर्व आता आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। सर्व पीठ मक्याला चांगली कोट झाली पाहिजेत। कॉर्न पकोड्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण पकोडे करायला घेऊयात। पकोडे तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅस आपण आता मध्यम करून घेऊयात आणि तेलात पकोडे सोडूयात। पकोड्यांना काही शेप वगैरे द्यायचा नाहीये आपल्याला, जसे हातात येतील तसेच टाकायचे। मध्यम गॅसवर हे पकोडे आपल्याला तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता एका बाजूने आपले पकोडे फ्राय झालेले आहेत। आता आपण ते पलटून घेऊयात। दुसऱ्या बाजूने पण आपण चांगले ब्राऊन रंगावर तळून घेऊयात। कॉर्न पकोडे खाण्यासाठी आपल्याला आता लोणावळ्याला जायची गरज नाही। जेव्हा आपल्याला खावेसे वाटतील तेव्हा घरीच बनवून खाऊ शकता। पकोडे चांगले ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत। ते आपण आता काढून घेऊयात। दुसरी बॅच पण आपण तळायला घेऊयात। दुसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे। त्यात आपण काढून घेऊयात। मस्त कुरकुरीत असे कॉर्न पकोडे तयार झालेले आहेत। मस्त पाऊस पडल्यावर तुम्ही पण आता घर बसल्या लोणावळा स्टाईल कॉर्न पकोडे
चहासोबत एन्जॉय करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.